चला मॅचला सुरुवात करायची आहे. श्रीनई ट्रान्सपोर्ट चेंडरे संघ, चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. पंधरा मिनिटांमध्ये 3 षटकं टाकायची आहेत आणि तरी सुद्धा श्रीनई ट्रान्सपोर्ट चेंडरे संघ तुमच्याकडून खूप डिले होतोय. फिल्डिंगची सजावट पाहूयात. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे आणि डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑन सर्कलमध्ये आहे. त्यानंतर शॉर्ट पॉइंट आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, अशा पद्धतीची फिल्डिंगची सजावट आपण पाहतोय. चला सौरभ गव्हाणकर, खूप जास्त डिले होतोय. आयोजकांकडून सूचना येत आहेत, त्यामुळे तुमच्याकडून डिले होणार नाही याची खबरदारी तुम्ही घ्यायची आहे. मृणाल वर्सोलकर, अलिबागचा एबी डिवेलियर्स, आज या स्पर्धेमध्ये जेव्हा तो आलाय एक वेगळ्या हेअरस्टाईल घेऊन आलेला आहे. कदाचित अलिबागचा मलिंगा सुद्धा म्हणून म्हणलं जाईल, परंतु हा फॉलिंग स्विंग पहा. डीप स्क्वेअर लेग, सी मारे शापार. अनप्रेडिक्टेबल प्लेयर ऑफ अलिबाग म्हणून ज्याची ख्याती आहे. कधी काय करेल, कोणता शॉट कधी मारेल हे काहीही सांगता येत नाहीये. गोलंदाजाने आमंत्रण दिलं, लो फुलटॉस बॉल टाकला. ऑलरेडी फॉलिंग स्वीपचा बादशाह म्हणून अलिबाग तालुक्यामध्ये ज्याची ख्याती आहे त्यालाच तुम्ही लो फुलटॉस बॉल टाकलाय, मग दशा तीच होणार. 6 धावा पहिल्याच. आणि दुसरा बॉल मारत असताना बॅटचा किनाऱ्याला स्पर्श झाला. विकेट किपरला चकवून लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉल चाललाय. धन 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 करत सीमा रेषा पार. कुठेही फिल्डिंग, कारण मैदानात आलाय बीसीसी आगर सुरेचा किंग. वोड अ शॉट. चौकार आलाय. पुन्हा एकदा केदार बिर्जेने टाकलेला हा फुल टॉस बॉल कनेक्ट झालेला नाहीये. विकेट किपर सुद्धा आलेला नाहीये. बॉलर पोहोचला पण त्याला बॉल पकडता आलेला नाही. आहा, ही विकेट मोस्ट व्हॅल्युएबल विकेट होती, परंतु नाही पकडता आलेले. सौरभ गव्हाणकरला तिथे जाणं फार गरजेचं होतं. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक कदाचित पोहोचला असता, परंतु नाही. नियतीला हे मान्य नव्हतं. मृणाल वर्सोलकर या मॅच मध्ये अजून खेळला पाहिजे असंच वाटतंय. केदार बिर्जेने त्याचं काम चोख बजावलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ लाभलेली नाहीये. त्यामुळे कदाचित इथे टेन्शन, दबाव वाढताना पाहायला मिळालेला आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 11 धावा. केदार बिर्जे मॅन फ्रॉम गुरुळ, आणि त्याचं स्वागत केलंय साहिलने. आल्या आला चेंडू चाललाय सीमा रेषा पार. गगनभेदी षटकार. चुकीची दुरुस्ती करतोय. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे झालेली आहे. 15 धावसंख्या स्कोर कार्डवर. साहिल म्हात्रेने आज सर्वांना इम्प्रेस केलेलं आहे. काय कमालीची बॅटिंग करतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, हालचाल केली. डीप कव्हर सीमारेषेच्या पार. साहिलच्या बॅट मधून आलेला हा घडाघाती प्रहार. रोटेट करण्याचा ट्राईक रोटेट झालेली आहे. मागील दुसऱ्या, म्हणजे मी तर म्हणेन तिसऱ्या बॉलवर जिथे झेल घेण्याची नामी संधी आली होती, ती संधी झुगारल्यानंतर इथे मात्र 2 मोठे फटके आणि तिसरा सुद्धा आलाय. चाललाय चेंडू एक टप्पा उडून मैदानाच्या बाहेर. लॉंग ऑफ सीमा रेषेला कापत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार.
काय कमालीची फलंदाजी, काय कमालीची पार्टनरशिप पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहिलेली आहे 25 धावसंख्या. आजपर्यंत म्हणजे आत्ता या मॅच पर्यंत सर्वाधिक धावा पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आपण पाहिलेले आहेत. आमचे धरणे गुरुजींनी काय कमालीचे अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. मृणाल वर्सोलकरला त्याचा सूर गवसलेला आहे. साहिलने सुद्धा त्याच्या साथीने कमालीची बॅटिंग केलेली आहे. साहिल या पहिल्या ओव्हरमध्ये अग्रेसर ठरलाय असं मी म्हणेन. गोलंदाजी मार्कवर पवन कोंडाजीने टाकलेला हा बीम बॉल, हा नो बॉल आहे. 26 धावसंख्या. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. अॅक्युरेशन, अग्रेशन, एनर्जी लावण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाला. यॉर्कर चाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता, परंतु फुल टॉस, हा फुल टॉस चाललाय डीप कव्हर सीमारेषेच्या पार. मृणाल वर्सोलकरच्या बॅट मधून आलेला हा आहे. आणि अशा वेळेला काय कमालीची बॅटिंग मृणाल वर्सोलकरच्या बॅटमधून. हलक्या हाताने चेंडूला अगदी फ्लिक केलेला आहे डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक सर्वेश पाटील चेंडू खाली पोहोचलाय. जोपर्यंत फील्ड करेल एक धाव निश्चितपणे मिळणार. या एका धावेच्या मदतीने 1.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर म्हणजे पहिल्या 8 बॉलमध्ये 33 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. पवन कोंडाजी साहिलच्या विरोधामध्ये फुल टॉस टाकलाय. वॉट अ शॉट, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा चकवा मिळाला होता, परंतु अडवलाय, रोखलाय, शरीराने बॉल अडवलाय. एक धाव निश्चित मिळणार. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे गेलेली आहे. स्ट्रोक सिलेक्शन चांगलं होतं, त्याच वेळेला कनेक्शन ऑफ बॅट अँड बॉल चांगलं नव्हतं झालं आणि अशा वेळेला बॉल मैदानातच थांबला. एका धावेच्या मदतीने 33 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. जर्सी नंबर 34 धावसंख्या, सॉरी चुकीची दुरुस्ती करतोय. पवन कोंडाजी रिव्हर्स, व्हाट अ शॉट. मृणाल वर्सोलकरने रिव्हर्स फॉलिंग स्वीप लगावलाय डीप पॉइंट सीमारेषा पार. वन ऑफ द बेस्ट शॉट ऑफ द नाईट. उद्या क्रीडा विश्वामध्ये अलिबागचं जर न्यूजपेपर असेल तर त्यामध्ये एकच न्यूज येईल, मृणाल वर्सोलकर अलिबाग प्रीमियर लीग मध्ये दहाडताना पाहायला मिळाला. काय कमालीची बॅटिंग, विविधता. पण या वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय का? मृणाल वर्सोलकरने आधीच सांगितलं की नाही, बॅटला नाही लागलाय. सो कधी कधी खेळाडू आधीच सांगतात. काही वेळेला पंचांना आवाज आल्यानंतर कधी कधी ते आउट देतात, परंतु पंचांना आवाज आला, परंतु तो आवाज कोणता होता ते त्यांनी ओळखलं होतं. सो डॉट बॉल आलाय. कौतुक करावं लागेल पवनचं या वेळेला. आहा, बॉल आकाशामध्ये पुन्हा एकदा बचावलाय. आहा, इट्स गॉन. व्हॉट अ एफर्ट. मृणाल वर्सोलकर रन आउट होऊन मग घरी परतणार, परंतु फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ओव्हर टू यू. दोन षटकांच्या अखेरीस एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 40 धावसंख्या स्कोर कार्डवर मृणाल वर्सोलकरची जागा भरून काढण्यासाठी रोहित पाटील या वेळेला फलंदाजी करण्यासाठी ॲज अन वन डाऊन बॅटर म्हणून मैदानामध्ये जातोय. आता मागील सामन्याचं सुद्धा चित्र तशाच पद्धतीचं. पहिल्या सत्रामध्ये मला असं वाटते 46-47 धावसंख्या दोन षटकांच्या अखेरीस होत्या, पण तदनंतर आदित्य घाडगेंनी कमालीची गोलंदाजी केली होती. पण आता या मॅचमध्ये गोलंदाजीची धुरा सांभाळायची आहे ती ऋतुराज भावी याला. याने
कमालीची गोलंदाजी केलेली आहे. आपली शरीरयष्टी उंचखुरा गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे तेज तर्रार गोलंदाजी करण्याची कॅपॅबिलिटी आहे. कमी वयामध्ये अलिबाग तालुक्यातील नामवंत स्पर्धांमध्ये आपली वर्णी लावलेली आहे. ऑक्शनमध्ये अगदी श्रीनेश ट्रान्सपोर्ट चेंडरे संघाचे टीम कॅप्टन सौरभ गव्हाणकर इथे मात्र त्यांच्यावर हावी झाले होते. त्यांना घेण्याचा प्रयत्न केला होता. आता सोल्ड झाल्यानंतर एक चांगली कामगिरी केली तर मात्र प्रसिद्धी मिळू शकते आणि त्याच उद्देशाने तिसऱ्या षटकामध्ये ते आलेले आहेत, जेव्हा 40 धावसंख्या स्कोर कार्डवर. पहिलाच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅचेस विन मॅचेस. ओ तंबाखू सोडा, दारू सोडा, गुटखा सोडा, सिगरेट सोडा, बायको त्रास देत असेल तर तिला सुद्धा सोडा, पण क्रिकेटमध्ये कॅच सोडू नका. हा नाद लई वाईट. धावसंख्येत एकने बदल झालाय. धावसंख्या झालेली आहे ती 41 धावसंख्या. ऋतुराज दुसरा फुल टॉस टाकलाय. पंचांचा निर्णय काय आहे? त्यांनी नो घोषित केलाय. अजून एक नो बॉल, अजून एक संधी. फलंदाजी करणारा चोंडी आगर सुरे संघासाठी स्ट्राइक एंडला या वेळेला पाहायला मिळेल तो फलंदाज साहिल म्हात्रे. म्हणजे एकाने चेंडू फेस केला, दुसऱ्याला संधी मिळाली. आयत्या बिळात नागोबा म्हणत साहिल म्हात्रे यावेळेला स्ट्राइक एंडला फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. फिल्डिंगची व्यूह रचना पाहूया. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. वाईडिश लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. सौरभ गव्हाणकर कडून कॅच ड्रॉप झालाय ॲज अ विकेट कीपर. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. सर आमचा मुलगा येईल आतमध्ये, थांबा जरा. पिन ड्रॉप सायलेन्स आहे. मॅच एका अशा मूडमध्ये आहे की पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. नो प्लस 1 इज इक्वल टू 2. 2 धावांचे ॲडिशन झालेले आणि या 2 धावांच्या मदतीने 43 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला जमा झालेली पाहायला मिळते. साहिल म्हात्रे यावेळेला स्ट्राइक एंडला आहे आणि फ्री हिटचा बॉल तो फेस करणार आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फॉइंट लेग लागलेली आहे. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आहे. लॉंग ऑन, लॉंग ऑफ आहे. डीप कव्हर लावलेला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. पाहूयात काय घडतंय. ऋतुराजने टाकलेला हा बॉल विकेट किपरला या वेळेला पकडला जातोय झेल, परंतु त्याचा काहीही फायदा होणार नाहीये, कारण जिथे झेल पकडायचा होता तिथे तुम्ही पकडला नाहीयेत आणि तिथे मात्र तुमचा संघ अडचणीत आलेला आहे. टेन्शन, दबाव वाढवणार आहे. 60-65च्या वरती जर धावसंख्या गेली तर मात्र श्रीनेश ट्रान्सपोर्ट चेंडरे या संघाला मात्र तोडफोड बॅटिंग करावी लागेल स्टार्ट पासून. आणि अशा वेळेला ऋतुराज काय करतोय? खोलवर टप्प्याचा बॉल खेळून काढलाय. वाडिश लॉंग आपला डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग केली जातीये. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे गेलेली आहे. धावा झालेल्या आहेत त्या 44 रन्स ऑन स्कोर कार्ड. धावा बनवाव्या लागतील. धावांची गती थोड्या अंशी कमी झालेली आहे. राईट हँड ओव्हर दी विकेटने यावेळेला गोलंदाज ऋतुराज बाबी पुन्हा एकदा. यावेळचा रोहितला चकवणारा बॉल, आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल पिच झाला. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर बॉल थोड्या अंश आतमध्ये आला अँगलने आणि विकेट किपर सौरभ गव्हाणकरच्या हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. धावसंख्येत कोणताही बदल नाहीये. सकाळचं सत्र आहे, अगदी थंडगार वातावरण आहे. या मैदानावर आल्यानंतर कूल कूल वाटतं. आणि हा फटका पहा, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक वाडिश लॉंग आपला पवन कोंडा जे आहे झेल पकडतोय आणि फलंदाज रोहित पाटील याची खेळी समाप्त.
का 4 ओव्हरचा फॉर्मॅट खेळत असताना तुमचा माइंडसेट एक वेगळा असतो. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा बनवल्या, एक मोमेंटम प्राप्त केला आणि तदनंतरच्या काळामध्ये बाकीच्या सर्व खेळाडूंनी एक छोटं योगदान देण्याचा प्रयत्न निश्चितपणे सोंडी आगरसुरे संघाचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये अनिरुद्ध यावेळेला मैदानामध्ये आलेला आहे. श्रीनाथ ट्रान्सपोर्ट संघ कशा पद्धतीने या मॅचमध्ये कमबॅक करेल, या इनिंगमध्ये कमबॅक केला तर मात्र तो मोमेंटम घेऊन सेकंड इनिंगमध्ये चांगली बॅटिंग होऊ शकते. सौरभ आहे, अमरीश आहे, सुमित आहे, सर्वेश आहे, त्याच वेळेला पवन कोंडाजी आहे. असे चांगले चांगले फलंदाज आहेत, परंतु त्यांची फलंदाजी चालली तर मात्र काहीतरी चांगला एक वेगळा सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो. पाहूयात एकंदरीत काय घडतंय. शेवटचा बॉल षटकातील आहे. 44 धावसंख्या स्कोर कार्डवर आहेत. कमबॅक तर झालंय. आहा, व्हॉट अ बॉल, व्हॉट आउटस्टँडिंग बॉल. परंतु पंचांनी सांगितलंय आउटसाइड दी ऑफ स्टंप च्या बाहेरची जी वाईड लाईन आहे तिच्या सुद्धा बाहेरून बॉल गेलाय. कारण अनिरुद्ध जास्त शफल झाला नव्हता किंवा शफलच झाला नव्हता असं आपण म्हणूया. जाग्यावरूनच चेंडू मारण्याचा त्याने प्रयत्न केला होता. अतिरिक्त धावसंख्येत एकने वाढ झाल्यानंतर 45 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा बॉल फलंदाजाला समजलाच नाहीये. तोपर्यंत समजण्याच्या आधीच विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. गोलंदाजाने कमबॅक तर करून दिलंय, परंतु शेवटचं षटक कोण टाकणार. आता छोटी टीम मीटिंग होईल, परंतु आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते की स्पीड अप करा. 45 धावसंख्या झालेल्या आहेत. यामध्ये 15 ऍड केल्या तर निश्चितपणे 60 धावसंख्या होऊ शकते. आता या गोष्टींचा विचार करावा लागेल. क्रिकेट इज ऑल अबाउट कॅल्क्युलेशन. प्रत्येक बॉल निशी तुमचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. पहिल्या सत्रामध्ये जर मोठं टार्गेट सेट करायचं असेल तर कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. जर कोणाला टार्गेट केलं त्यानंतर तुम्ही क्रिकेट कशा पद्धतीने खेळलं पाहिजे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 40 धावा होत्या. त्या 40 धावा 60 पर्यंत गेल्या असत्या, परंतु ऋतुराज बाबीने काय कमालीची गोलंदाजी केली. कौतुक करावं लागेल. कमबॅक करून दिलंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी मिरज घरत यावेळेला आलेला आहे. एक वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्यासाठी रांजणपाडा गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू यावेळेला राईट हँड राऊंड विकेटने आलाय. साहिल म्हात्रेच्या विरोधामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल फरार. आणि नागोटणे विभागामध्ये एक स्पेशल डायलॉग आहे, बांधावर टप्पा न मंघारी कॅच. षटकार. च्या मदतीने 51 धावसंख्या स्कोर कार्डवर. आमंत्रण मिरज घरच खूप चांगलं झालंय. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पार. फर्स्ट एड किट असेल तर घेऊन जा प्लीज. त्याला क्रॅम्प आलाय पायाला. आमचे जे हॅलो, परंतु धनंजय कुलकर्णी आमच्यासोबत जोडले जात आहेत. कसं वाटते धनंजय सर की अलिबाग प्रीमियर लीगचा हा थरार आणि बऱ्याच सीझन पासून अगदी स्टार्टिंग पासून या स्पर्धेसोबत तुम्ही जोडलेला आहात, कसं वाटतंय. आणि मुंबई विभागामध्ये समालोचन करत असताना अलिबागमध्ये आल्यानंतर इतकी भली मोठी एक नामांकित स्पर्धा तुम्हाला ॲज अ अँकर म्हणून मिळते, कसं वाटते, काय फिलिंग आहे. 100% चांगलीच फिलिंग वाटणारच, कारण अँकर म्हणून भूमिका करणे खूप मोठी गोष्ट असते. आणि अलिबाग प्रीमियर लीग सारखी स्पर्धा आपण तब्बल 5 वर्षापासून करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे. आणि दरवर्षी नवीन खेळाडूंना, नवीन संघाला पाहण्याची संधी मिळते आणि प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी संधी मिळण्याचं काम मात्र या ठिकाणी या टुर्नामेंटच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि खरोखर कपिल, जर पहिलं गेलं ना
तर जेवढे पण संघ या ठिकाणी खेळत आहेत खास करून 200 किंवा 300 खेळाडू आहेत त्या 300 पैकी 300 खेळाडू खरोखर खूप चांगल्या पद्धतीनं क्रिकेट खेळतात आणि क्रिकेट पाहायला मिळतात. त्यापैकी 2-4 खेळाडू जे असतील ती जे टॉप लेवलवरती खेळणारे असतील, पण मात्र सर्वांचा खेळ खूप चांगला पाहायला मिळतो. आणि खास करून कॉमेंट्रीच्या माध्यमातून पाहिला गेलं की जर अँकरिंगच्या माध्यमातून पाहिला गेलं की मुंबई परिसरामध्ये आम्ही बहुतेक कॉर्पोरेट टुर्नामेंट करत असतो, पण या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळी फिलिंग, एक वेगळी मॅच पाहायला मिळते. खूप बरं वाटतं, कारण आम्ही मुंबई परिसरामध्ये आम्ही सर्वात जास्त लेदर बॉलच्या क्रिकेट टुर्नामेंटची कॉमेंट्री करतो, पण मात्र टेनिस बॉलची जी मजा आहे ना ती खूप वेगळी आहे. सन्माननीय छोटम शेट यांचं आयोजन हे नेहमी खास असतं, विशेष असतं आणि लक्षवेधी असतं. आणि याच आयोजनावर अगदी संपूर्ण अलिबाग तालुक्याचं लक्ष आहे. साहिल पाटील धडपडला होता, क्रॅम्प आला होता. स्वतःला सावरत असताना यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडूच्या खाली शॉट एक्स्ट्रा कव्हरवरून क्षेत्ररक्षक आले, चेंडूला पकडलंय. साहिल म्हात्रेची खेळी संपुष्टात आलेली आहे, परंतु खेळी आवडली असेल तर जोर आल्या पाहिजेत. मैदानामध्ये येतोय, कोण ओळखत नाही या खेळाडूला. वर्सोली गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू रोहामध्ये जाऊन काय कमालीची बॅटिंग या सीझन मध्ये त्याने केली आहे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम याने केला होता आणि हाच गोलंदाज कदाचित त्याच्या समोर होता. सो डेफिनेटली अक्षय अगदी मनामध्ये ठरवूनच आला असेल की जितके चेंडू मिळाले तितके त्या चेंडूमध्ये एखादे 2 मोठे स्ट्रोक लगावावेत. मीरज घरतने यावेळेला आपली वेगळी स्ट्रॅटेजी अंमलात आणली, परंतु अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक धडपडले होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेला असफल ठरणार, कारण स्ट्राईक एंडला जबरदस्त जबरदस्त थ्रो पाहायला मिळाला केदार बिर्जेच्या माध्यमातून. फलंदाज अक्षय एक धाव करून मैदानाच्या बाहेर रनआउट होऊन माघारी परततात. मीरज घरत नवीन बॅटर आलाय तो पारस. पारस नाखवाने आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. केदार बिर्जेने कोणतीही चुकी केलेली नाहीये. पुन्हा एकदा झेल पकडला जातोय. फलंदाज पारस नाखवा मैदानाच्या बाहेर. मजा येऊ शकते. शेवटचं षटक आणि शेवटचं चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर मीरज. स्ट्राईक एंडला ओम साठी टाकलेला बट स्वाहा सारखा चेंडू वाईडिश लॉंग आणला. क्षेत्ररक्षक अमरीश कडून चुकी झाली. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने 60 धावसंख्या तर पूर्ण झालेली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असफल होईल. 60 झालेल्या आहेत. 61 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट तसं पाहिलं गेलं तर मोठं आहे, पण तू छोटं सुद्धा नाहीये. आणि अशा वेळेला हे टार्गेट पार केलं जाऊ सुद्धा शकतं.
श्रीनय ट्रान्सपोर्ट चेंडरे संघाला चांगला स्टार्ट मिळणं फार गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 धावा तरी येणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये सौरभ गव्हाणकरची चांगली बॅटिंग, अमरीश नाईकची चांगली बॅटिंग जर झाली तर मात्र मृणाल वर्सोलकर आणि टीम सोंढी आगरसुरे संघाला इथे मात्र टेन्शन वाढवणारी परिस्थिती मैदानामध्ये उद्भवू शकते. हा आपण टॉप व्ह्यूज पाहतोय मैदानामध्ये, ज्या वेळेला dreamscricket.in माध्यमातून हे पहा इक्वेशन काय आहे. 24 चेंडूंमध्ये 61 धावांची आवश्यकता आहे. कोण जिंकणार या अगदी लीग स्पर्धेतील शेवटचा सामना, कोणता संघ सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवणार, जो संघ विजय मिळवेल त्याला मात्र उद्या ठीक 6:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे. नक्की या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर कालच्या दिवशी या ठिकाणी जे 4 संघ या ठिकाणी होते, खास करून आर एम स्पोर्ट्स सप्लायर झिराड हा संघ या ठिकाणी काल सुपर 8मध्ये प्रवेश केला. त्यानंतर विहान स्फुहा चॅम्पियन 3 विरा संघ, लावण्य दृष्टी मृण्मयी संघ कार्यपाठ, त्यानंतर नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर, हे काल 4 संघ या ठिकाणी आपण पाहिले. त्यानंतर आजचे जर 4 संघ पाहायला गेले तर फ्रेश बेक हाऊस मानी, त्याला नागेश्वर आवाज आणि एम डी वॉरियर्स. आणि आता मात्र जो संघ जिंकेल तो मात्र या ठिकाणी चौथ्या म्हणजे 8व्या क्रमांकाचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि उद्या ठीक या ठिकाणी 6:30 वाजता आपण या ठिकाणी तुम्हा सर्वांची भाग्यपत्रिका आपण टाकणार आहोत की पहिला सामना कुठल्या संघाचा खेळला जाईल. आणि उद्या मात्र मित्रांनो 7 वाजता सामना चालू होणार आहे. लक्षात ठेवा, उद्याचा दिवस हा महत्त्वाचा आहे. जे दर्शक मला ऐकत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून, त्यांच्या माहितीसाठी आम्ही सांगतो, उद्या ठीक 7 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धनंजय सर, सन्माननीय छोटम शेठ यांच्या आयोजनामध्ये तुम्ही नेहमी येता. कसं वाटते सन्माननीय छोटम शेठ यांचं एक वेगळं आणि हटके आयोजन? बघा, त्यांचं खास करून एक विजन असतं. ते विजनप्रमाणे पाहतात. एखादी स्पर्धा त्यांना आयोजित करायची असते ना, तर ते या स्पर्धेबद्दल पूर्ण माहिती घेतात. त्यांना जे पाहिजे असेल, म्हणजे समजा त्यांना वानखेडे स्टेडियमसारखं फील पाहिजे, ते स्वतः वानखेडे स्टेडियमला आले, वानखेडे स्टेडियम पाहिलं, कशा प्रकारचं फील असतं, त्या मात्र ते अवतरित करण्याचा ते प्रयत्न करतात. खास करून LED स्क्रीन कशी असली पाहिजे, कॉमेंट्री बॉक्स कुठे असला पाहिजे, त्यानंतर कोण कोण या ठिकाणी असले पाहिजेत, बोलणारे कॉमेंटेटर पासून अँकर पासून, ते सर्व मात्र ते त्यांची बारीकी नजर असते प्रत्येक गोष्टीवरती. आणि खास करून त्यांचं लक्ष प्रत्येक ठिकाणी असतं. असं नाही आहे की ते घरी गेल्यावरती झोपतात, पण मात्र ते कंटिन्यू यूट्यूबच्या माध्यमातून मॅच बघत असतात आणि आताही या ठिकाणी उपस्थित होते. आणि खास करून जर पहिला गेला ना, तर त्यांचा प्रत्येक जो उत्सव असतो, प्रत्येक आयोजन, म्हणजे कबड्डी सांगा किंवा दहीहंडी उत्सव सांगा, क्रिकेट सांगा, प्रत्येक कार्यक्रम त्यांचा दर्जेदार असतो. खास करून कबड्डी मी पाहिली आहे. गेल्या 2-3 वर्षापासून जो कबड्डीचा दर्जा त्याने वाढवला आहे, खास करून इंडोर कबड्डी खूप कमी पाहायला पाहायला मिळते. खास करून जिल्हास्तरीयच्या पातळीवरती स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतं. त्यानंतर मोठ्या लेवलवरती दहीहंडी स्पोर्ट्स, दहीहंडी उत्सव आपल्याला पाहायला मिळतो. खास करून सराव शिबिर, लगभग पहिलं गेलं तर 3 ते 4 लाखाची ती स्पर्धा असते. प्रत्येक कार्यक्रम त्यांचा खूप मोठ्या लेवलवरती असतो. कपिल, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स आपण जाऊया. खास करून त्या ठिकाणी अजून एक आपल्या झिराडचा आवाज येतोय, तो प्रितेश. वेलकम प्रितेश, आपलं हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच धनंजय. 4 ओव्हरमध्ये 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. कोणत्या संघाला सुपर 8चं तिकीट मिळेल? पहिला चेंडू लो फुल टॉस, त्याला केवळ दिशा दिले, सिंगल निशी ऑफ द मार्क झालाय सौरभ गव्हाणकर. एक मोठ्या धावसंख्येचं टार्गेट पाहायला मिळतोय. अमरीश नाईक तिकडे ते कपॅसिटी आहे. अमरीश नाईकला जर आपण पाहिला, व्यावसायिक क्रिकेटचा अत्यंत चांगला अनुभव आहे. मुंबई विभागात सुद्धा त्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. कलात्मकतेने बॅटिंग करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा फलंदाज. ओहो, अमरीशच्या बॅटमधनं मोठा फटका, ओमजेल खाली, टिपलाय शानदार झेल. पहिल्या चेंडूवरती अमरीश जाईल माघारी परत. बिग विकेट.
सर्वांचं मन या ठिकाणी आज स्टेडियम मध्ये जिंकली आहेत. प्रत्येक विकेटवरती, प्रत्येक चौकारावरती जी गाणी आपण ऐकत आहात, प्रत्येक गाण्यामध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. रिपीट गाणी अजिबात ऐकायला मिळत नाहीये. पुन्हा वळूया आपण थेट कॉमेंट्री बॉक्स जवळ. अमरीश नाईक बाद झालाय. हा मोठा धक्का म्हणावा लागेल श्रीनाईट ट्रान्सपोर्ट चेंडरी या संघाला. नवीन खेळाडू पाहायला मिळतोय. आक्रमक फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला रामराज विभागातील एक सुपरस्टार फलंदाज ऋषिकेश झावरे. त्याला अद्यापपर्यंत आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी या स्पर्धेमध्ये करता आली नाहीये. पण हा मोठा मौका आहे, हा मोठा चान्स आहे. मैदानावरती साहिल मात्रेला आपण पाहतोय. भन्नाट गोलंदाजी चालू आहे. बॅट्समनला हात खोलण्याची अजिबात संधी तो देत नाहीये. जबरदस्त वेग त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. समोरच्या संघाला पूर्णपणे निष्प्रभ करून सोडले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅट्समनला रूम अजिबात देत नाहीये. सौरव गवानकर बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतोय आता. ओहो, यावेळी प्रिडिटरमाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूचा पर्सेंटेज खूप सारं मोठं पाहायला मिळते. डॉट चेंडू आल्यामुळे एक वेगळाच दबाव, एक वेगळंच दडपण बॅटिंग करत असताना श्रीनाईट ट्रान्सपोर्ट चेंडरी या संघासमोर. दोनच धावा पाहायला मिळत आहेत. प्रति षटक 15 धावांची सरासरी गरजेची आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, एका मागोमाग एक आपण पाहतोय. सुंदर चेंडू येत असताना पहिल्या षटकामध्ये साहिलची गोलंदाजी बहरलेली पाहायला मिळते. फलंदाजांना पूर्णपणे तो मात्र बीट करतोय. टप्प्यावर नियंत्रण, लेंथ मध्ये विविधता, हीच आहे या गोलंदाजाची खरी ताकद. यंगस्टर आहे, बॅटिंग मध्ये चमकदार कामगिरी केली आणि तोच चमकदारपणा गोलंदाजीमध्ये सुद्धा दाखवतोय. साहिल मात्रेने कमालीची गोलंदाजी केले, इम्प्रेस केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, या दोन्ही आघाड्यांवरती तो मात्र उजवा ठरलाय. फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचलेत. सिंगल झाले. पहिला षटक साहिल मात्रेचं अफलातून स्वरूपाचं. वॉल बिगन इज अ हाफ असं म्हटलं जातं. ती वॉल बिगन पाहायला मिळाले गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. यश वॉरियर सोंडिया गरसोरे संघाने मात्र सुंदररित्या सुरुवात केली. पहिल्या ओव्हर्स मध्ये केवळ 3च धावा आल्यात. त्यामुळे ते आव्हान अतिशय कठीण झालंय, खडतर झालंय. ते मात्र श्रीनाईट ट्रान्सपोर्ट चेंडरी या संघासमोर. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 58 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे आता मात्र बॅटिंग करत असताना टॉप गिअर मध्ये बॅटिंग होणं फार महत्वाचं आहे. आता बॅटिंग करत असताना फलंदाजीचा गिअर चेंज करावा लागेल. अटॅकिंग इंटेंट मैदानावरती दाखवणं फार महत्वाचं. पाहूया सौरभ गवाणकर जो संघाचा कर्णधार आहे. सौरभला आठवावे लागेल, त्याने APLच्या 3ऱ्या पर्वामध्ये केली ती फलंदाजी. त्या पद्धतीने जर सौरभने ते फलंदाजी केली तर निश्चितपणे श्रीनाईट ट्रान्सपोर्ट चेंडरी संघ या मॅच मध्ये येऊ शकेल. 18 चेंडू 58 धावा असं टार्गेट पाहायला मिळते. गोलंदाजीला षटक क्रमांक 2ऱ्यामध्ये रेवदंडाला बिलॉंग करणारा प्रज्वल राऊत पाहायला मिळतोय. पाहूया आता प्रज्वल ठाकूर मैदानावरती कशी गोलंदाजी करेल, कसा मारा करेल. 18 चेंडू 58 धावा. थोडस शक्य असं आव्हान म्हणता येणार नाही, पण कठीण आहे आव्हान. 17 चेंडू 58 धावा. एका मागोमाग डॉट चेंडू येत आहेत. डॉट चेंडू आल्यामुळे दबाव वाढत चाललाय. काय गोलंदाजी चालू आहे मैदानावरती. फलंदाजांना पूर्णपणे बीट केलं जाते. फटका फसलाय. जेलखाली क्षेत्ररक्षक. डॉट बॉलच्या दबावाखाली फलंदाज संयम हरवतो. मोठा फटका मारण्याच्या नादात विकेट गमावली. हा ब्रेक थ्रू सामन्याची दिशा बदलवणारा आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजाच्या पायाखालची जमीन सरकवण्यासारखा आहे. धावांच्या ओझ्यापेक्षा डॉट बॉलचं ओझं फलंदाजांना जास्त जड झाले. काय गोलंदाजी करतोय प्रज्वल ठाकूर.
अत्यंत अफलातून गोलंदाजी अद्यापपर्यंत पाहायला मिळते. धावा अजिबात येत नाहीये. धावांचा एक वेगळा दबाव, एक वेगळं दडपण पाहायला मिळते. ते बॅटिंग करत असताना श्रीनाथ ट्रान्सपोर्ट चेंडरी या संघासमोर. आता मात्र 16 चेंडू 58 धावा असं टार्गेट आहे. प्रज्वल ठाकूरची अचूकता आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत असताना फक्त वेग महत्वाचा नसतो, तर लाईन लेंथवरचं नियंत्रण फार महत्वाचं असतं. आणि आज या गोलंदाजाने त्याचं उत्तम उदाहरण मैदानावरती सादर केले. आणखीन एक सुंदर चेंडू. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज मैदानावरती आपल्या गोलंदाजीचे जलवे दाखवतोय. वलण घेणारा हा भन्नाट चेंडू फलंदाजाने पूर्वपणे चकवा खाल्ला. काय गोलंदाजी चालू आहे मैदानावरती. ये स्पोर्ट्स अगरसुरे चोंडी संघ डॉमिनेट करतोय. वन्स अगेन प्रज्वल ठाकूरचा करिश्मा. मॅजिकल गोलंदाजी, जादुई गोलंदाजी. धावा येत नाहीयेत. बॅट्समन पूर्णपणे हवालदिल झालेत. ओहो, पण हा चेंडू एक्स्ट्रा, हा चेंडू स्वैर. धाव फलकावरती आपण पाहतोय 4 धावा पाहायला मिळतात. धावा अजिबात येत नाहीयेत. सामना जिंकण्यासाठी अजूनही 57 धावसंख्येची आवश्यकता आहे. कुठेतरी टॉप ऑर्डर पूर्णतः फेल झाली. मिडल ऑर्डर वरती दबाव आहे. आणखीन एक सुंदर चेंडू. हा चेंडू सुद्धा अवे फ्रॉम द बॉडी, उजव्या यष्टीच्या बाहेर. धावा कशा येतात हे महत्वाचं नाहीये, पण येणारी प्रत्येक धाव आणि धाव महत्वाची आहे. ती श्रीनाथ ट्रान्सपोर्ट चेंडरी या संघासमोर. विवेक बनकर बॅटिंग करतोय. पॉवर हिटर आहे तो, त्याच्याकडे क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची. ओहो, विवेकने लगावलेला फटका लॉंग ऑफ सीमा रेषे जवळ. काय जल टिपलाय. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. कंजूस गोलंदाजी. फलंदाजाला हात खोलण्याची एकही संधी गोलंदाज देत नाहीये. एक एक निर्धाव चेंडू फलंदाजी करणाऱ्या संघासाठी धोक्याची घंटा वाजवतोय. आता पूर्णपणे अडचणीत आहे बॅटिंग करणारा संघ. सर्वेश फलंदाज पाहायला मिळतोय बॅटिंग करण्यासाठी. पण मात्र आपण पाहतोय पहिल्या दोन्ही ओव्हर्स मध्ये काय गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये साहिल मात्रे असेल, दुसऱ्या षटकामध्ये प्रज्वल असेल, आणि त्याचमुळे आपण पाहतोय बॅटिंग करत असताना कुठेतरी मागे पडलेला पाहायला मिळतोय. आता मात्र संघर्ष दाखवावा लागेल. तो बॅटिंग करणाऱ्या संघाला अटॅकिंग इंटेंट दाखवावा लागेल. ओहो, कमालीची गोलंदाजी. प्रज्वलच्या गोलंदाजी मधील आपण कमाल पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये प्रज्वलने अगदी एक्सपेन्सिव्ह ओव्हर टाकली होती, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या मॅच मध्ये प्रज्वलने काय गोलंदाजी केले. प्रभावी कटर्स टाकण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो. चांगले कटर्स प्रज्वलकडनं आपण पाहिले, आणि खऱ्या अर्थानं पहिल्या दोन ओव्हरच्या खेळानंतर बॅटिंग करणारा संघ बॅकफूट वरती आहे. त्यांना येणाऱ्या 2 षटकामध्ये आता आवश्यकता आहे ती म्हणजे 56 धावांची, म्हणजेच 12 चेंडू 10 मोठे फटके. आता मात्र इक्वेशन पूर्णपणे कठीण झाले, खडतर झाले. बॅटिंग करणारा संघ पूर्णपणे दबावाखाली पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज प्रिन्स पाहायला मिळतोय. पाहूया प्रिन्स पोकाडे मैदानावरती कशी गोलंदाजी करेल. ऋषिकेश जवरेल आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. पहिल्या सत्रामध्ये धावांची बरसात झाली होती, पण दुसऱ्या सत्रात आपण विचार केला ना, धावा अजिबात येत नाहीयेत. पहिला चेंडू ओव्हर पिच, त्याच्यावरती एअर स्ट्राईक केलाय. चेंडू वाईडेस्ट लॉंग ऑफच्या बाहेर. मॅग्निफिसंट मजेस्टिक षटकार. ही आवश्यकता आहे, गरज आहे. पहिल्या चेंडूवर पहिला आलाय.
आता मात्र 11 चेंडू 50 धावा असं इक्वेशन. स्लोवर वन पिक केला आणि त्याला मात्र डिलिव्हर्ड केलाय थेट सीमा रेषे बाहेर, वाटेल टिप्पणी विकेटच्या बाहेर. आउटस्टँडिंग षटकार. ऋषी झावरेचा तडाखा आपण पाहतोय. आता मात्र ऋषीला रिदम प्राप्त झालाय. धाव फलकावरती आता धावसंख्या पाहायला मिळते 17 धावा. 10 चेंडू 44 धावा, म्हणजे 10 चेंडूवरती पाहिजे 7 षटकार. संजावती बॅटिंगचा प्रात्यक्षिक ऋषी झावरे करून दाखवत असताना आखूट टप्प्याच्या चेंडूवर फटका पॉवरफुल क्षेत्ररक्षक आहे. त्याने टिपलाय शानदार जल. फलंदाज जाईल बॅक टू द पवेलियन. पहिला सामना जिंकला होता चेंडू संघाने, पण त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत झाले आणि तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय फलंदाजांनी सबसे निराशा केले. त्यामुळे कुठेतरी चेंडू संघ मागे पडायला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज, धडाकेबाज बॅटिंगसाठी ओळखला जाणारा, दिगोडी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू सुमित पाटील. पाहूया सुमित पाटील मैदानावरती गेल्यानंतर कशा पद्धतीने आपला खेळ सादर करेल. महत्वाच्या क्षणी मात्र विकेट प्राप्त केले ती प्रिन्स बुकाडे याने. अलिबाग प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. याआधी 7 संघाने ऑलरेडी सुपर 8 साठी क्वालिफाय केले. पाहूया 8वा संघ कोणता असेल सुपर 8 मध्ये क्वालिफाय करणारा. स्लोवर वन खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फटका चांगला आहे, गॅप मध्ये ढकललाय, डीप कव्हर बाहेर आलाय. एक शानदार दर्जेदार दिमागदार चौकार. 8 चेंडू 40 धावा असं टार्गेट आता पाहायला मिळते विजयासाठी. लक्ष फार कठीण झाले, लक्ष फार खडतर झाले, पण क्रिकेटचा खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नसतो, म्हणूनच याला म्हटलं जातं हा खेळ अनिश्चिततेचा आहे. हा चेंडू बॅट्समन पासून थोडा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यामधल्या चेंडू ऑप्शनच्या बरचसा बाहेर पाहायला मिळतोय आणि त्याच कारणास्तव बॅट्समन अंपायरने सांगितलं की हा चेंडू अवांतर आहे. 8 चेंडू आणि 39 धावा असं टार्गेट मैदानावरती पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल प्रिन्स याचा. ओहो, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. कोणताही चान्स या चेंडूवरती प्रिन्सने सुमितला दिला नाही. आता मात्र सामन्यावरती एक हाती वर्चस्व पाहायला मिळते ते चोंडी अगरसोर या संघाचं. काय खेळ केलाय या संघाने. प्रत्येक मॅच मध्ये बॅटिंग मध्ये त्याने धमकम दाखवलाय, पण गोलंदाजी सुद्धा तितकीच अफलातून आहे या संघाची. सुमित पाटीलने पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका लगावलाय. क्षेत्ररक्षक दूरवरनं आलाय, सिंगलच मिळते. षटक क्रमांक 3 आले संपुष्टामध्ये, जेथे धाव फलकावरती धाव संख्या आहे 23 धावा आणि आता मात्र येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 38 धावांची. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही 6 चेंडूमध्ये 36 धावा करू शकता, पण 38 ही मात्र आपण पाहतोय थोडीशी अशक्यप्राय अशी धावसंख्या मात्र आता आहे तिसरी नाईट ट्रान्सपोर्ट चेंडरे या संघासमोर. मी पुन्हा एकदा अनाउन्स करतोय की जे जे संघ सुपर 8 साठी क्वालिफाय ठरलेले आहेत त्यांनी उद्या ठीक 6:30 वाजता या मैदानावरती रिपोर्टिंग करायचे आहे, कारण ठीक 6:30 वाजता या मैदानावरती लॉट्स पडले जाणार आहेत. कोणत्याही संघाचा कधीही सामना लागू शकतो, त्यामुळे 8 ते 8 संघांनी आपल्या पूर्ण स्क्वॉड सोबत ठीक 6:30 वाजता रिपोर्टिंग करणं अनिवार्य असणार आहे. षटक क्रमांक अंतिम, सरप्राईज डिसिजन. मृणाल आलाय गोलंदाजीला. मृणालला आपण फारशी गोलंदाजी करताना पाहत नाही, पण यावेळी मात्र मृणालने चेंडू आपल्या हाती घेतलाय. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा
त्याच्यावरती मोठा फटका, हवाई हल्ला, स्कोअर लक्षच्या बाहेर. सुमित पाटीलच्या बॅगमधनं बिग हिट षटकार. आता मात्र 5 चेंडू 32 धावा. पहिल्या चेंडूवरती सुमितचा तडाखा पाहायला मिळाला. आक्रमक पवित्रा सुमित पाटीलने धारण केलंय. स्लोवर वन चेंडूचा पेस काढून घेतला. सुंदररित्या धाव मात्र कंप्लीट केले. पण आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे 4 चेंडूमध्ये 31 धावांची. त्यामुळे एकंदरीत चित्र आपण पाहिलं ना, सामना पूर्णपणे चोंडी अगरसोरे संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय. ओहो, क्लीन बोल्ट, क्या बात है. मृणाल वर्सोलकर फर्निचर डिस्ट्रॉय केले. सर्वेच जाईल बॅक टू द पवेलियन. 1 more विकेट डाऊन. ओहो, काय बॉलिंग करतोय. बॅटिंग सोबत मृणालकडे सुंदर गोलंदाजी करण्याचं कसब आहे आणि त्याचं व्हेरिएशन अत्यंत अफलातूनपणे तो मैदानावरती दाखवून देतोय. सलग दुसरा चेंडू चांगला आलाय. आता मात्र येणाऱ्या 3 चेंडूमध्ये आवश्यकता 31 धावांची. फटका चांगलाय. चेंडू सीमा रेषे बाहेर, डीप बॅकवर्ड स्कोअर लक्षच्या बाहेर आलाय. एक कल्पक चौकार. फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट गोळीच्या वेगानं चेंडू सीमा रेषे बाहेर. पण सामना जिंकलेला आहे यश स्पोर्ट चोंडी अगरसोरे या संघाने.